ठाण्यात ईमेलद्वारे धमकी बॉम्बची अफवा. ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू-धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात आज बॉम्ब ठेवल्याची माहिती प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलद्वारे देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झाली. पोलिसांनी यावेळी बॉम्बशोधक नाशक पथक देखील येथे दाखल झाले होते. ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. तर ठाणे पोलिसांचे येथे शोधकार्य सुरू झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सदर घटनेतील बातमीनंतर बॉम्बशोधक नाशक पथकांनी कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाती काहीही सापडले नसून ही अफवाच राहिली. या ईमेल प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे, असे यावेळी ठाणे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान सदर परिसरात पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुटकेचा निश्वास सोडल्यावरती वाहतूक पोलिसांकडून सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली. त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ACP आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला. सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला. समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं. त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BDDSची तपासणी करण्यात आली. BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाही आहे. तरीही अजून तपासणी सुरू आहे. आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत. याची माहिती 12:30 वाजता आलेली आहे. मेलबाबतच्या संबंधानं तपास सुरू आहे. ठिकाणी धमकीचा मेसेज होता. त्याबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याबाबतच्या जास्त बाबी डिस्क्लोज करणे या ठिकाणी योग्य नाही. तपास झाल्यानंतर आपण याबाबत निश्चित उत्तर देऊ शकतो. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केलेली आहे. कोणत्याही प्रकारे बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली नाही. त्याबाबतचं प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. बंदोबस्त आपण यापूर्वीही ठेवलेला आहे आणि यानंतर पण आपण एक विशेष दक्षता घेणार आहोत. भाग आहे त्याच्या दृष्टिकोनातून हे डिस्क्लोज करणं या ठिकाणी आहे. सायबर सेल, क्राईम ब्रांचचे सायबर सेल, पोलीस स्टेशनचा आमचे सायबरमध्ये एक्सपर्ट असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे.